नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका. तर मंडळी, आपण आज या व्हिडिओमधून प्री वेडिंग टेस्ट म्हणजेच लग्न होण्याआधी काही महत्त्वाच्या चाचण्या असतात, म्हणजे ब्लड टेस्ट असतात, जे केल्यामुळे थोडं खात्रीशीर नातं एक तयार होतं, जे दोघांसाठी फ्युचरसाठी एक महत्त्वाचा पैलू म्हणून तयार होत असतं. त्यालाच आपण पूर्वविवाह चाचण्या असंही म्हणतो. जण प्री वेडिंगसाठी पैसे कलेक्ट करतात आणि ते योग्य आहे, त्या आठवणी आहेत आणि ते केलंच पाहिजे. पण लक्षात घ्या, प्री वेडिंग चाचण्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, त्या ह्या प्रोसेसमध्ये झाकल्या जातात. तर आपण आज ह्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देणार आहोत की कोणत्या टेस्ट गरजेच्या आहेत आणि तेवढ्याच का केल्या पाहिजेत, जेणेकरून बोथ पार्टनर्स म्हणजे दोघांनाही त्याचा भविष्यात लाभ होईल आणि काही दोघांपासून लपवलं जाणार नाही, फॅमिलीजपासून काही लपवलं जाणार नाही आणि इवन काही डिटेक्ट झालं असेल तर ते पार्टनरने एकमेकांना समजून कसं पुढे त्यांचा संसार फुलवायचा किंवा पुढच्या जनरेशन्समध्ये काही पास ऑन होऊ शकतं किंवा हेल्दी जनरेशन कसं ठरेल, हेल्दी जनरेशन्स कशी आपण पुढे नेऊ, याबद्दल तुम्हाला त्या ब्लड टेस्टमधून मार्गदर्शन नक्कीच मिळणार. तुम्ही जर का माझा शॉर्ट पाहिला असेल तर त्यामध्ये प्री वेडिंग टेस्ट कोणत्या असतात त्याबद्दल मी फक्त एक हायलाईट्स दिलेले आहेत. तर आपण आज या व्हिडिओमधून प्रत्येक टेस्ट ही का करावी आणि या टेस्टचं कॉस्टिंग किती असतं आणि हे आपल्या लॅबमध्ये होतं का, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. लक्षात घ्या, जर का पार्टनर्स म्हणून जर का तुम्ही व्हिडिओ पाहत असाल किंवा आई वडील म्हणून तुम्ही जर का तुमच्या मुलीला जर का हा व्हिडिओ पाठवणार असाल, तर प्रथम आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो त्याच्यामध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तर महत्त्वाचं म्हणजे ब्लड टेस्ट म्हणजे जे डायरेक्टली आपण ब्लडमधून घेऊन करणार, त्याच्यामध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅनल असतो. पॅनल म्हणजे काय, एकत्रितरित्या दिलेले टेस्ट असतात. तर त्यामध्ये ब्लड ग्लुकोज म्हणजे ब्लड शुगर, ब्लड ग्रुप, काही इन्फेक्शन असतील तर त्याचं स्क्रीनिंग, ज्याच्यावरून आपल्याला काही बॉडीमध्ये इन्फेक्शन आधी आहे का सध्या चालू आहे करंटली हे समजतं. दुसरं म्हणजे जेनेटिक स्क्रीनिंग. तर जेनेटिक स्क्रीनिंग का महत्त्वाचं आहे, कारण की जर का तुमच्या फादर्समध्ये म्हणजे जर का पिढ्यानपिढ्या काही कोणता आजार सुरू असेल किंवा कॉन्सन्जिनस मॅरेज असेल, म्हणजे आत्ताच्या मुलाला मावशीच्या मुलीला जर का तुम्ही असं नातं जर का ठरवलं असेल, तर ह्यामध्ये सुद्धा जेनेटिक स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे. कारण की जर का एखाद्या कोणत्या तरी पिढीमध्ये ते जीन स्ट्रॉंग असेल तर ते दोघांमध्येच जीन्समध्ये ऑफकोर्स येणार आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या मुलीमध्ये हे स्ट्रॉंगली कॅरी होणार. तर पोटेन्शियल रिस्क आपण ह्या जेनेटिक स्क्रीनिंगवरून समजून घेऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरला व्हिजिट करता, स्पेशली आपण फिजिशियन तुमचे असतील, फॅमिली डॉक्टर असतील किंवा गायनेकोलॉजिस्ट असतील, तर तेव्हा तुम्ही त्यांना जेव्हा व्हिजिट करणार तेव्हा तुमचं एक डिटेल फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं आणि ह्या व्हिजिटनी तुमची हेल्थ ही ओव्हरऑल किती गुड आहे ही समजते. आणि ह्या चेकअपवरून काही तुमचे हेल्थ इश्यूज आहेत का ते ॲड्रेस केले जातात, ओव्हरऑल तुमची हेल्थ गुड आहे हेही समजवलं जातं. तर द टेस्टिंग प्रोसेस म्हणजे तुम्ही टेस्ट करणार आहात तर कोणत्या प्रोसेसमधून जाणं गरजेचं असतं. तर प्रथम लक्षात घ्या की चूजिंग युअर डॉक्टर, म्हणजे तुम्ही तुमचा डॉक्टर कसा चूज करणार त्याच्यावर डिपेंड असतं की तुम्हाला ते कोणते टेस्ट ॲडवाईस करणार. प्रत्येक फिजिशियन एक आयडियल टेस्ट पॅनल तुम्हाला ॲडवाईस करतात, पण जर का तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले असाल आणि जर का तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला लग्नाआधीची काही स्क्रीनिंग असतील तर ते आम्हाला करायचे आहेत, तर ते तुम्हाला आवश्यक टेस्ट हे लिहून देतात. सो चूजिंग अ राईट डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की तुमच्या मेडिकल हिस्ट्री आणि तुमची फॅमिली हिस्ट्री ह्या दोन्ही लक्षात घेऊन तुम्हाला ते डॉक्टर्स टेस्ट प्रिस्क्राईब करणार. सेकंड म्हणजे चूजिंग अ लॅब. लॅब पण चूज करताना जे ॲक्रेडिटेड लॅब्स आहेत, जे ट्रस्टेड लॅब्स आहेत, ते चूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर पॅकेज मिळेल आणि तुम्ही कम्पेअर करू जे तुम्हाला इकॉनॉमिकली फिट होईल आणि बेस्ट असेल ते तुम्ही निवडू शकता. आणि तिसरं म्हणजे टायमिंग. लक्षात घ्या, टाईम इज अ की. तर ही प्रोसेस लवकर जेवढी सुरुवात कराल तेवढे रिझल्ट्स पटकन येतील आणि तुमचा जो आनंदाचा प्री वेडिंगचा शूट आहे तो लवकरात सुरू करता येईल. लक्षात घ्या, मल्टिपल अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात जर का काही टेस्टमध्ये कुठे आपल्याला काही दोष निघाले किंवा कोणते टेस्ट असेल ज्याच्यामध्ये आपल्याला फॉलोअप्स हे घ्यावे लागतात किंवा थोडा वेळ लागतो टेस्ट येण्यासाठी. म्हणून वेळेवर टेस्ट जर का केलेत तर रिझल्ट्सही लवकर येतात आणि आपलं निदानही लवकर होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे स्मूथ एक्सपिरियन्स असणार. त्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला विश्वासात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही एकमेकांना समजून सांगणं गरजेचं आहे की प्री वेडिंग शूटसोबत प्री वेडिंग टेस्टही करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण मॅरेज का करतोय
आणि मॅरेजमुळे आपण पुढची पिढी जी आपली तयार करणार आहोत ती हेल्दी आणि स्ट्रॉंग अँड फिट करायची आहे. म्हणून तुमच्या पार्टनरला विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि हे सगळ्यात आधी करणं गरजेचं आहे. तर चला आपण कोणते प्री वेडिंग टेस्ट आपण करणं गरजेचं आहे जे उपयोगाचे आहे ते पण पाहूया. सगळ्यात पहिलं ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप तुमचं कॉमनली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की जर का RH इनकॉम्पिटॅबिलिटी म्हणजे जर का सगळ्यात पहिलं म्हणजे ब्लड ग्रुप. लक्षात घ्या ब्लड ग्रुप का महत्त्वाचा आहे. जर का ब्लड ग्रुप आईचं निगेटिव्ह असेल आणि वडिलांचं पॉझिटिव्ह असल्यानंतर तुमचं येणाऱ्या बाळाचंही जर का पॉझिटिव्ह असेल तर ते इनकॉम्पिटॅबिलिटी होतं, बाळाला जॉन्डिस होतो आणि भविष्यात त्याच्या जीवालाही धोका होऊ शकतो. म्हणून आपण हे प्रॉपर प्लॅनिंग करतो. आणि जर का निगेटिव्ह असेल तरी घाबरायचं नाहीये, कारण की सायन्स इतकं पुढं गेलेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता आणि जर का लकीली प्रेग्नन्सी राहिली तर आपण अकॉर्डिंगली इंजेक्शन्स असतात ते ॲडवाईज करतो आणि बेबीची सेफ डिलिव्हरी करतो. दुसरं म्हणजे HIV, हेपटायटिस B, हेपटायटिस C. हे जे व्हायरल प्रोफाईल आहे हा व्हायरल प्रोफाईल अवश्य करून घेणं गरजेचं आहे दोन्ही पार्टनर्समध्ये, कारण की हे सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार असतात. कारण की पुढे भविष्यात जेव्हा संबंध येतील, जर का कोणत्या पार्टनरला जर का हा आजार असेल तर हा पूर्वरित आपण ट्रीटमेंट देऊन कितपत आपण हा रोखू शकतो आणि त्याचे आपण हायर चान्सेस किती अवॉइड करू शकतो हे आपण ह्या टेस्टमधून समजून घेऊ शकतो. त्यानंतर फर्टिलिटी टेस्ट. फर्टिलिटी टेस्ट मोस्टली त्याच्यामध्ये AMH लेवल असतो, जो अँटी मुलेरियन हॉर्मोन असतो, हा महिलांमध्ये टेस्ट केला जातो. ह्याच्यावरून साधारणपणे तिच्या आत्ता शरीरामध्ये अंडी किती आहेत, ह्याची क्वांटिटी किती आहे ही समजून घेतली जाते. क्वालिटी ऑफ एग समजून घेतलं जातं, म्हणजे तिला भविष्यात प्रेग्नन्सी ही कशी राहू शकते आणि वेळेत राहू शकते का हेही समजतं. त्यानंतर थॅलेसेमिया टेस्ट. ही एक जेनेटिक डिसऑर्डरची टेस्ट आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये एक अल्फा आणि बीटा असे दोन प्रकारचे थॅलेसेमियाचे आजार असतात. लक्षात घ्या, थॅलेसेमिया आजार म्हणजे जेव्हा तुमचं लहानपणीचं जे ब्लड असतं, जे तुमचं मॅरो तयार करत असतो, लेटर ऑन जेव्हा तुम्ही अडल्ट होता तेव्हा तुमचं ते ब्लड नॅचरली अडल्ट रूपामध्ये रूपांतरित होणं गरजेचं असतं. पण अशा वेळी ते होत नाही. कुठेतरी जेनेटिक फॅक्टर असतो, तो तिथे इनिबिट करत असतो, म्हणून थॅलेसेमिया आजार होतो. थॅलेसेमिया हा तुमच्या पुढच्या पिढीमध्ये कॅरी होतो. मुलींमध्ये कॅरियर असतो आणि बॉईजचे सफरर असतात. त्यानंतर रुबेला. म्हणजेच नॉर्मली आपण रुबेला टेस्ट ही असते ही टॉस टेस्टमध्ये इन्क्लूड करतो. हे तुमचे गायनेकोलॉजिस्ट प्रत्येक वेळी जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा तुमचे गायनेकोलॉजिस्ट अवश्य करून घेतात. तर ही प्री वेडिंग टेस्टमध्ये इन्क्लूड करायची आहे, कारण तुम्हाला कोणतं बॉडीमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते ट्रीटमेंट देऊन भविष्यामध्ये आपण काही त्रास असतील ते रोखू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मेंटल हेल्थ असेसमेंट. जर का तुम्हाला कोणतं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी सतावतात, एन्झायटी आहे, तर अशा गोष्टीही काउन्सिल करून त्याच्याबद्दल उपचार घेणं गरजेचं आहे. हे जस्ट एन्झायटी रिलीफ होण्यासाठी एक साधारण तुम्हाला काही मेडिकेशन्स असतील ते प्रोव्हाइड केले जातात आणि एक नॉर्मली तुमचा हा जो कोर्स कंप्लीट झाला त्याच्यानंतर युअर हेल्दी, फिट अँड फाईन. तर लक्षात घ्या, स्टॉप वेस्टिंग युअर मोर मनी ऑन प्री वेडिंग शूट अँड स्टार्ट युटिलायझिंग युअर मनी ऑन प्री वेडिंग टेस्ट. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही भरपूर जणांसोबत शेअर करा आणि एक हेल्दी फिट लाईफस्टाईल स्वतःसाठी मेंटेन करा, पार्टनरसाठी मेंटेन करा आणि तुमच्या पुढच्या पिढीला, जे येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी मेंटेन करा. जवळजवळ सगळ्या टेस्ट कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, तरी मी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले करेन. तुम्ही शांततेने हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अवश्य सर्वांसोबत शेअर करा आणि बाकीचे व्हिडिओ स्क्रॉल करून बघा. धन्यवाद.